21 सप्टेंबरला आहे सर्वपित्री अमावस्या. पण ही सर्वपित्री अमावस्या नक्की असते काय? त्याचबरोबर या अमावस्येला काय करणं अपेक्षित आहे? आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नक्की काय करावं? कुटुंबातील समस्या दूर व्हाव्यात म्हणून या अमावस्येचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो? चला जाणून घेऊया. भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात अनंत चतुर्दशी नंतरचा पंधरवडा पितृपक्ष किंवा महालय म्हणून ओळखला जातो. आणि याच पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कर्म केले जातात. आता या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षामध्ये जे श्राद्ध तर्पण विधी केले जातात ते कसे केले जातात तर आपापल्या पितरांची जी तिथी असते त्या तिथीला ते श्राद्ध कर्म केले जातात. पण बऱ्याच जणांना पितरांची तिथीच माहिती नसते श्राद्ध कर्म करण्यासाठी. मग अशा वेळी अशी सगळी लोक सर्वपित्री अमावस्येला त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पक्ष असे विधी करू शकतात. अनेकांना सांगितलेलं असतं की तुम्हाला पितृदोष आहे आणि